आम्ही बरीच मुलं मुली वय साधारण 8 ते 18 कालाडुंगीमधल्या बोर नदीवरल्या जुन्या लाकडी कमानदार पुलाच्या कठड्यावर डॅन्से सांगत असलेल्या भूताच्या गोष्टी ऐकत बसलो होतो. रस्त्याच्या मधोमध असलेली बाजूच्या जंगलातून जमा करून आणलेल्या काटक्या कुटक्यांनी बनवलेली आमची शेकोटी पूर्ण जळून आता फक्त लाल भडक धुमसत होती. अंधार पसरत होता. डॅन्सेने त्याच्या गोष्टीसाठी अगदी योग्य काळ आणि स्थळ निवडला होता हे उघड झालं जेव्हा एका मुलीने दुसरीला चापत म्हटलं, हे सारखी सारखी मागे वळून बघू नकोस तू, मला पण भीती वाटते. डॅन्से हा एक आयरिशमन म्हणजे मूळचा आयर्लंडचा नागरिक होता आणि नखशिखांत अंधश्रद्धाळू होता. सगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा आणि भ्रामक समजुतीवर त्याचा पूर्ण आणि ठाम विश्वास होता. साहजिकच तो त्याच्या भूतकथा अगदी सहजपणे आणि खात्री पटेल अशा तऱ्हेने सांगत असे. त्या रात्री तो सांगत असलेल्या गोष्टी प्रेत वस्त्रातल्या आकृत्या, अस्थिनाथ, रहस्यमय पद्धतीने बंद उघड होणारे दरवाजे आणि जुन्या वडलोपार्जित वाड्यांमधल्या जिन्याचा होणारा करकर आवाज इत्यादीशी संबंधित होता. असे झपाटलेले वडिलोपार्जित वाडे मला पाहायला मिळायची अजिबात शक्यता नव्हती आणि म्हणून डॅन्सेच्या भूतकथा मला घाबरू शकत नव्हत्या. त्याने नुकतीच त्याची सर्वात जास्त भीतीदायक आणि रक्त गोठून टाकणारी गोष्ट संपवली होती आणि त्या मगाच्याच बेचैन मुलीने परत तिच्या मैत्रिणीला मागे न वळून पाहण्याची तंबी दिली. त्याच क्षणी एका म्हाताऱ्या शिंगवाल्या मासेमार घुबडाने, जो दिवसभर एका वेलाच्छादित झाडाच्या सुकलेल्या फांदीवर, जिथे तो घुबडांच्या मागे लागणाऱ्या कावळे आणि इतर पक्ष्यांच्या नजरेआड सुरक्षित बसून असायचा, बसून तिथे डुलक्या काढायचा, त्याची रात्रीची शिकार मोहीम सुरू झाल्याची नांदी म्हणून हळदू झाडाच्या, जिथे यापूर्वी वीज कोसळली होती आणि आता ते आमच्यापैकी काही जणांसाठी जे गोपणे किंवा फुलपाखरं पकडण्याची जाळी घेऊन त्याच्या जवळ असलेल्या दाट जंगलात घुसायचे, ते खुणेचं ठिकाण होतं. आता त्या झाडाच्या जिथे वीज पडली होती त्या झाडाच्या वरच्या फांदीवरून असा गुदकार जंगलात घुमला. या गुदकाराला बरेचसे नौखे शिकारी वाघाचा आवाज समजतात. त्याच्या जोडीदाराने, जो विणेचा काळ वगळता बाकी वेळ कालव्याच्या किनारी असलेल्या पिंपळाच्या झाडावर वस्ती करायचा प्रतिसाद दिला. या गुदकाराचं निमित्त साधून डॅन्सेने त्याच्या भूतकथा संपून हडळीच्या, ज्या त्याच्यामध्ये भूतापेक्षाही जास्त खऱ्या आणि जास्त भयंकर, हिंस्त्र आणि पाशवी होत्या, त्यांची गोष्ट सांगायला सुरुवात केली. डॅन्सेच्या मताप्रमाणे हडळ एक दुष्ट स्त्रीरूपी आत्मा असतो आणि तिचं वास्तव्य दाट जंगलात असतं. ती जितकी घातकी असते ते तिचा नुसता आवाज ऐकणाऱ्यांसाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी दुर्दैवी सिद्ध होतो. तिचं रूप पाहणारा कधीच जिवंत राहत नाही. डॅन्सेने हडळीच्या आवाजाचं वर्णन एक दीर्घ लांबलेली किंकाळी जी बऱ्याचदा काळोख्या अन वादळी रात्री ऐकायला येते. या हडळीच्या गोष्टीचं मला एक भीतीदायक आकर्षण असायचं, कारण त्या गोष्टींना पार्श्वभूमी असायची जंगलाची आणि मला जंगलात भटकत पक्षी, त्यांची अंडी आणि फुलपाखरं शोधायची खूप आवड होती. आयर्लंडमध्ये डॅन्सेला ऐकू आलेल्या हडळी दिसायला कशा होत्या हे काही मला ठाऊक नाही, पण कालाडुंगीच्या जंगलात त्याला ऐकू आलेल्या हडळी दिसायला कशा होत्या हे मात्र मला माहीत आहे. त्याच्यापैकी एका हडळीबाबत मी तुम्हाला नंतर सांगेन. दुसरी, बऱ्याच लोकांना हिमालयाच्या पायथ्याशी आणि भारतात इतरत्रही राहणारे ठाऊक आहेत, ती चुडेल या नावानं ओळखतात. चुडेल किंवा चांडाळी.
पापी आत्म्यांपैकी सर्वात जास्त भयंकर असून ती स्त्री रूपात वावरते. एखाद्या मनुष्यावर तिची नजर पडली की ही स्त्री, जिचे पाय उलटे फिरलेले असतात, तिच्या बळींना नजरबंदीने एखाद्या सापाने पक्ष्यांवर झडप घालावी अशी भूल घालून उलटे चालत त्यांना त्यांच्या मरणापाशी नेते. अशा स्त्रीशी गाठ पटण्याचा धोका उद्भवल्यास तिच्या कपटापासून बचाव करण्याचं एकच गोष्ट असते, ती म्हणजे आपले डोळे आपल्या हाताने किंवा एखाद्या जवळपासच्या कपड्याने झाकून घेणं, किंवा तुम्ही घरात असल्यास घरात डोक्यावरून चादर ओढून घेणे. गुहामधल्या वास्तव्यावेळी मानव जमात कशी का असेनात, आताच्या क्षणी मात्र आपण सगळी प्रकाशाची लेकरं आहोत. दिवसा उजेडी आपण अगदी सहजगत्या वावरतो आणि आपल्यातली अगदी घाबरट व्यक्तीही आवश्यकता पडली तरच धीर एकवटून एखाद्या प्रसंगाला सामोरे जाऊ शकते. ज्या गोष्टीमुळे अगदी थोड्याच तासापूर्वी आपण शहारलो होतो, घाबरलो होतो, अशा गोष्टींना आपण नंतर हसू शकतो, क्षुल्लक समजू शकतो. मात्र दिवस सरून रात्र होताच आपली दृष्टी, जिच्यावर आपण सर्वस्वी अवलंबून असतो, आपली साथ सोडून जाते. आपल्याला चमत्कारिक भास होतात आणि आपण आपल्या कल्पनाशक्तीच्या दयेवर राहतो. ही कल्पनाशक्ती काही वेळा अगदी विचित्र चमत्कार दाखवते आणि कल्पनाशक्तीला जेव्हा अंधश्रद्धेची जोड मिळते, तेव्हा ज्यांची घरं दाट जंगलात आहेत आणि स्वतःचे पाय हे ज्यांच्या प्रवासाचं साधन आहे, ज्यांचं रात्रीचं दृष्टीक्षेत्र देवदार लाकडाच्या मशालीचा किंवा जेव्हा तेल असेल तेव्हा हाती धरायच्या कंदिलाचा किंवा एखाद्या दिवटेचा प्रकाश जाईल एवढ्यापुरतंच मर्यादित असायचं, अशा लोकांना अंधाऱ्या रात्रींना घाबरणे यात आश्चर्य वाटण्याजोगं काहीच नाही. अशा लोकांच्या सहवात राहण्यानं आणि महिनोन फक्त त्यांचीच भाषा बोलण्यानं हे साहजिकच होतं की डॅन्सेने त्याच्या अंधश्रद्धाही आपल्याशा केल्या होत्या. आपल्या पहाडी लोकांमध्ये धाडसाचा अभाव नाही आणि डॅन्सेही तसा काही कमी बेडर नव्हता, पण त्याच्या अंधश्रद्धामुळे ना हे पहाडी लोक आणि ना डॅन्से यांनी कधीही स्वप्नातही विचार केला नव्हता की पहिल्या बाबतीत चांडाळी आणि नंतरच्या बाबतीत हडळ यांच्या छडा लागावा. मी कुमाऊमध्ये काढलेल्या सर्व वर्षात आणि जंगलात काढलेल्या शेकडो रात्रीत फक्त 3दाच, दरवेळी तेही रात्रीच, मला चांडाळणीचा आवाज ऐकू आलाय आणि फक्त एकदाच मी तिला पाहिले. तो मार्च महिना होता. मोहरीचं पीक अगदी भरपूर आलं होतं आणि नुकतीच त्याची कापणी झाली होती. सारा गाव, ज्याच्या मधोमध आमची बंगली होती, अगदी खुशीत आनंदात होता. स्त्रिया पुरुष गाणी गात होते, मुलांचा कोलाहल चालू होता. पौर्णिमेला कदाचित 1 किंवा 2 रात्रींचा अवकाश होता आणि प्रकाश जेवढा दिवसा उजेडी असतो जवळजवळ तेवढाच होता. मॅगी आणि मी रात्रीचे साधारण 8 वाजताची वेळ होती. जेवण घ्यायच्या विचारात होतो तेव्हा एक अगदी सुस्पष्ट रात्रीच्या अंधाराला चिरत जाणारी चांडळणीची किंकाळी मला ऐकू आली. एका क्षणात साऱ्या गावात चिडीचूप शांतता पसरली. आमच्या बंगलीपासून उजव्या हाताला 50 यार्डावर कुंपणाच्या कोपऱ्यात एक जुनं हळदू झाड आहे. त्यावर गिधाडं, गरुड, ससाणे, घारी, कावळे आणि आयबीस नावाचा एक विशिष्ट प्रकारचा पाणपक्षी यांचा पिढ्यानपिढ्या बसण्यानं यांची साल झेजून गेली आणि वरच्या बाजूच्या फांद्या मृतप्राय झाल्यात. पुढचा दरवाजा उघडून जो उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी आम्ही बंद केला होता. मॅगी आणि मी व्हरांड्यात आलो. आम्ही व्हरांड्यात पाऊल ठेवलं न ठेवलं तोच पुन्हा एकदा चांडळणीचा आवाज ऐकू आला. आवाज
हळदू झाडाकडून आला होता आणि तिथेच सर्वात वरच्या फांदीवर दीप्तिमान चंद्रप्रकाशात ती त्या आवाजाची जनक, त्या किंकाळीची जनक चांडाळीन बसली होती. काही आवाजांचं वर्णन अक्षरसमूहाने किंवा शब्दसमूहाने करणं शक्य नसतं. जसे की माणसाने दिलेली साथ, कुई किंवा सुतार पक्षाची टकटक. परंतु अशा कोणत्याही शब्दांनी चांडाळणीच्या किंकाळीचं वर्णन करणं केवळ आणि केवळ अशक्य होतं. मी असं म्हटलं की एखाद्या आत्म्याने यम यातना होत असताना दिलेल्या किंवा एखाद्या मनुष्याने असह्य वेदना होत असताना दिलेल्या किंकाळीसारखी ती होती. तरी या शब्दांनी तुम्हाला तो बोध होणार नाही, कारण ना तुम्ही ना मी आपण असा कुठलाही आवाज कधीही ऐकलेला नाही. तसंच मी त्या आवाजाचं साम्य जंगलातील इतर कोणत्याही आवाजाशी करू शकत नाही, कारण तो आवाज सर्वस्वी वेगळा होता. तो आवाज असा काहीसा होता की ज्याचा आपल्या जगाशी काही एक संबंध असण्याची मुळीच शक्यता नव्हती, आणि ज्याचा परिणाम असा की एखाद्याचं रक्त गोठून टाकेल आणि त्याच्या हृदयाची स्पंदन बंद पडतील. यापूर्वी मी जेव्हा असा आवाज ऐकला होता तेव्हा तो एका पक्ष्याचा होता हे मला ठाऊक झालं होतं. हा पक्षी बहुधा घुबड असावा, स्थलांतर केलेला, कारण कुमाऊतल्या सगळ्या पक्ष्यांची मला ओळख झाली होती. हा पक्षी या जंगलातला नव्हता. खोलीत जाऊन दुर्बीण घेऊन, ही दुर्बीण अतिशय बलशाली होती आणि ही दुर्बीण मी कैझरच्या लढाईत तोफदळासाठी माऱ्याची ठिकाणे शोधण्यासाठी वापरली होती, आणि साहजिक इतर कोणत्याही दुर्बिणीपेक्षा ती अतिशय चांगली होती. मी परतलो. या दुर्बिणीने मी त्या पक्षाला बारकाईने अभ्यासलं. जे पाहिलं त्याचं आता मी वर्णन करतोय या आशेने की कोणीतरी माझ्यापेक्षा अधिक जाणकार त्याची ओळख पटवण्यात सफल होईल. आकाराने तो पक्षी सोनेरी गरुडापेक्षा जरा लहान होता. तो उभटसर होता. त्याचे पाय जराशे लांबट होते. त्याची शेपूट लहान होती, पण घुबडाच्या शेपटी एवढी छोटी नव्हती. त्याचं डोकं घुबडाच्या डोक्यासारखं होतं. डोक्या एवढं मोठं आणि गोल नव्हतं. मानही छोटी नव्हती. त्याच्या डोक्यावर न तुरा होता न शिंग. आरोळी देताना जे तो दर अर्ध्या मिनिटाला करत होता त्याचं डोकं आभाळाकडे करत होता आणि चोच पूर्ण उघडत होता. रंगाने तो ढोबळपणे काळा होता किंवा कदाचित गडद तपकिरी, जो त्यावेळी मला असलेल्या चंद्रप्रकाशात दिसला होता. माझ्याकडे एक 28 बोरची शॉटगन आणि एक हलकी रायफल होती. रायफल कुचकामी होती कारण तो पक्षी तिच्या पल्ल्याबाहेर होता आणि मला तिच्या वापराबद्दल शंका होती. चंद्रप्रकाशात आपला नेम अचूक राहील याचा भरोसा नसतो, आणि जर माझा नेम चुकला तर त्या आवाजाच्या टप्प्यातल्या प्रत्येक जणाची जास्त खात्री झाली असती की तो आवाज एका अशा पिशाच्याने केला आहे ज्याच्या समोर बंदुकीची गोळीही कुचकामी आहे. अंदाजे 20 वेळा आवाज करून त्या पक्षाने पंख पसरले आणि हलकेच तरंग जंगलात तो दिसेनासा झाला. गावातले आवाज पुन्हा सुरू झाले नाहीत आणि नंतरच्या दिवशी कोणीही चांडाळणीचा विषय काढला नाही. कुंवरसिंग या बेकायदेशीर शिकार करणाऱ्या माझ्या मित्राने मी लहान असताना मला ताकीद दिली होती, जंगलात असताना वाघाबद्दल कधीही त्याचं नाव घेऊन बोलायचं नाही, कारण असं केलं की वाघ हमखास समोर येतो. अगदी अगदी याच कारणासाठी या डोंगर रांगातील लोक कधी चांडाळणीबद्दल बोलत नसावेत.